नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल बँकिंग विथ किरण मध्ये. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बोलूया सेव्हिंग अकाउंट बद्दल. आपण बँकांमध्ये जे सेव्हिंग अकाउंट ओपन करतो ते काय असतं, त्यासाठी कुठले डॉक्युमेंट लागतात, सेव्हिंग अकाउंटचे टाइप्स काय असतात, बाकी या सगळ्या विषयांना आपण बोलूया. ओके. तर एक सेव्हिंग अकाउंट हे एक बेसिक अकाउंट आहे, जिथे आपण अकाउंट ओपन केलं तर आपण जे पैसे ठेवू त्यात आपल्याला व्याज मिळतो. त्याच्यात आपण फिक्स डिपॉझिट केलं त्याच्यातही आपल्याला इंटरेस्ट व्याज दर मिळतो. ओके. म्हणजे आपल्याला बँकिंग ट्रान्झॅक्शन चालू करण्याकरता जे टूल आहे त्याला आपण एक सेव्हिंग अकाउंट म्हणता येईल. ओके. तर सेव्हिंग अकाउंट ओपन करण्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात? ओके. त्यात प्रामुख्याने आहे फोटो आयडी आणि ऍड्रेस प्रूफ. म्हणजे तुमचं एक ओळखपत्र आणि जिथे तुम्ही राहता त्याचं व्हेरिफिकेशन म्हणजे प्रूफ, ऍड्रेस प्रूफ. जसं आधार कार्ड झालं, पासपोर्ट झालं, पॅन कार्ड हे ओळखपत्र होईल. ओके. आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, वोटर आयडी कार्ड किंवा लेटर फ्रॉम द गॅझेटेड गव्हर्नमेंट ऑफिसर तेही चालतं. आणि प्रत्येक बँकांमध्ये थोडंसं व्हेरिएशन्स असतं. म्हणजे व्हेरिएशन म्हणजे काही बँकांना वेगवेगळं डॉक्युमेंट म्हणजे थोडं बहुत व्हेरिएशन असतं. असं मेजर मेजर सगळ्या बँक ह्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जे तुम्हाला ठरवून दिलेलं आहे की हे सेट ऑफ डॉक्युमेंट्स लागतील त्याप्रमाणे त्यांची सगळ्यांची यादी असते ती. ओके. आणि आता बघूया की कोण कोण अकाउंट ओपन करू शकतो. प्रत्येक भारतीय नागरिक, एक इंडिव्हिज्युअल व्यक्ती हा अकाउंट ओपन करू शकतो. सिंगल किंवा जॉईंट होल्डरमध्ये अकाउंट ओपन करू शकतो. सोसायटीज ओपन करू शकतात, ट्रस्ट ओपन करू शकतात, क्लब्स ओपन करू शकतात, असोसिएशन्स आहेत आणि एनआरआयज जे नॉन रेसिडेंट इंडियन्स आहेत, जे भारतीय नागरिक आहेत, परदेशामध्ये जाऊन जॉब करतात, बिझनेस करतात, ते पण एनआरओ अकाउंट ओपन करू शकतात. ओके. त्यांचे पण सेव्हिंग अकाउंट असतात, ते आपण नंतर बघूया डिटेलमध्ये. ओके. हे सगळे लोक अकाउंट ओपन करू शकतात. ओके. आता आपण बघूया टाइप्स, म्हणजे सेव्हिंग अकाउंटचे प्रकार किती आहेत. आता एक गोष्ट मला प्रामुख्याने सांगावीशी वाटते की खेड्यापाड्यांमध्ये, छोट्या छोट्या गावांमध्ये जे मजूर आहेत, आदिवासी बांधव आहेत, त्यांच्याकडे डॉक्युमेंट्सच नसतात. म्हणजे आधी पण नाही राहायचे, अजूनही बऱ्याच ठिकाणी नाही आहेत. तर पण यांना अकाउंट ओपन जर आपल्याला करायचे असेल, बँकिंग सिस्टीम मध्ये आणायचं असेल तर काय करायचं? तर भारत सरकारची जी एक जनधन योजना आहे, प्रधानमंत्री जनधन योजना, त्याच्या अंतर्गत हे लोक अकाउंट ओपन करू शकतात. याच्यामध्ये एक आधार कार्ड लागतं. ते जरी नसेल तर तुमच्या एरियातला जो एक गव्हर्नमेंट ऑफिसर, गॅझेटेड ऑफिसरचं एक लेटर जरी आणलं तरी तुम्ही कुठल्याही ब्रँचमध्ये, बँकमध्ये अकाउंट ओपन करू शकता. ओके. याच्या थ्रू हे लोक बँकिंग सिस्टीमशी जुडले गेलेले आहेत आणि ही खूप चांगली योजना आहे. ओके. आणि नंतर जे टाइप्स ऑफ अकाउंट असतात प्रत्येक बँकमध्ये जनरली असतात. बेसिक अकाउंट असतो, एक गोल्ड असतो आणि प्लॅटिनम असतो. हे नाव वेगवेगळे असतात वेगवेगळ्या बँकमध्ये. जितके पैसे तुम्ही अकाउंटमध्ये ठेवता त्याप्रमाणे त्या अकाउंटचं व्हेरियंट असतं, अकाउंटचा प्रकार असतो. जसं 5-10 तुम्ही असं 1,000 रुपये झालं, 5,000 झालं, 10,000 झालं, 25,000, 50,000, 1,00,000, 2,00,000 असे इतकं तुम्ही एव्हरेज बॅलन्स मेंटेन कराल अकाउंटमध्ये त्या प्रकारची फॅसिलिटी तुम्हाला मिळते. बेसिक का तुम्हाला डेबिट कार्ड, चेकबुक तर मिळतेच. आता फॅसिलिटी म्हणजे जे टॉप एंड अकाउंट ओपन केलं तर बँक तुम्हाला एक पर्सनल रिलेशनशिप मॅनेजर अपॉइंट करते. म्हणजे तुम्हाला बँकेत जायची गरजच नाही. तोच व्यक्ती घरी येतो, तुमच्या मॅनेजर सगळं तुमचं बँकिंग ट्रान्झॅक्शन करून देतो तुम्हाला. जनरली प्रायव्हेट बँकमध्ये, नॅशनलाइज बँकमध्ये आहेत सुविधा, या प्रायव्हेट बँक्समध्ये पण आहेत. नंतर बघूया मायनर अकाउंट. ज्यांचं वय 18 वर्षाच्या कमी आहे पण त्यांना अकाउंट ओपन करायचं आहे, त्यात ते अकाउंट ओपन करू शकतात. त्याला आपण मायनर अकाउंट म्हणतो. याच्यामध्ये ऑब्व्हियसली त्यांचा फोटो आयडी, ऍड्रेस प्रूफ लागेल. पण याच्यासोबत एक गार्डियन खूप आवश्यक असतं, कंपल्सरी. तुमच्या आई, वडील, मोठा भाऊ, बहीण हे गार्डियन होऊ शकतात, बाकी पण होऊ शकतात. पण त्यांचं फोटो आयडी, ऍड्रेस प्रूफ लागेल. ओके. हे कंपल्सरी आहे. नंतर आहे इन्स्टंट ऑनलाईन अकाउंट. आता बऱ्याचशा बँकांनी फॅसिलिटी दिलेली आहे. त्यांच्या स्टाफला ते टॅब देतात. ते टॅब थ्रू तुमचं जे थंब इम्प्रेशन आहे ते डायरेक्ट आधार कार्डच्या सर्व्हरशी लिंक असतं, ते व्हेरीफाय होतं, तुमचं अकाउंट ऍक्टिव्ह होऊन जातं. ते फॅसिलिटी पण आहे. अशा वेगवेगळ्या टाईप्सच्या आहेत. जर तुमचं एक डॉर्मंट एक अकाउंटचा टाईप असतो, डॉर्मंट म्हणतात त्याला. म्हणजे तो जुनं अकाउंट असतं ते. जर त्यात कोणी 2 वर्ष ट्रान्झॅक्शन केलं नाही, डेबिट कार्ड किंवा कुठलेही ट्रान्झॅक्शन म्हणजे विड्रॉल म्हणजे पैसे काढणे आणि डिपॉझिट म्हणजे पैसे त्यात अकाउंटमध्ये टाकणे, कुठलेही ट्रान्झॅक्शन झालं नाही तर बँक ते अकाउंट सिक्युरिटी रिझन, सुरक्षा कारणास्तव त्याला डॉर्मंट करते. तुम्ही त्या ट्रान्झॅक्शन करू शकत नाही.
अशा व्यक्तीला बँकात प्रत्यक्ष जाऊन आपले ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करावं लागतं, फोटो आयडी, ऍड्रेस प्रूफ, तरच ते अकाउंट ऍक्टिव्हेट होऊ शकतं. आता आपण बघूया की सेव्हिंग अकाउंटचे फायदे काय आहेत. आता फायदे म्हणजे ऑब्व्हियसली तुम्ही पैसे ठेवाल सेव्हिंग अकाउंटमध्ये, त्याच्यावर आपल्याला व्याज मिळतो. फिक्स डिपॉझिट केली त्याच्यावर आपल्याला व्याज मिळतो. ओके. आणि ऑनलाईन पेमेंट सिस्टीम खूप स्ट्रॉंग आहेत सगळ्यांच्या. नेट बँकिंग थ्रू आपण कोणालाही पैसे पाठवू शकतो. ओके. मोबाईल रिचार्ज आहे, बिल पेमेंट आहे, क्रेडिट कार्ड बिल आहे, हे सगळं आपण सेव्हिंग अकाउंट थ्रू करू शकतो. ओके. कोणाकडून आपल्याला पैसे घ्यायचे असतील तर तेही आपल्या अकाउंटमध्ये घेऊ शकतो. खूप फास्ट झालेलं आहे आपलं बँकिंग सिस्टम. आणि पोर्टेबिलिटी एक प्रकार असतो, म्हणजे बऱ्याचशा बँकांमध्ये जर तुम्हाला ब्रँच चेंज करायची पण अकाउंट नंबर तोच ठेवायचा आहे, ते पोर्टेबिलिटी फॉर्म भरला की तुम्ही एका ब्रँचचं अकाउंट दुसऱ्या ब्रँचमध्ये ट्रान्सफर करू शकता, अकाउंट नंबर तोच राहील. बँकांच्या अंतर्गत असतं हे, बँक चेंज नाही करू शकत तुम्ही त्याच्यामुळे. त्याच्यानंतर आपण बघूया की शेवटी मला एक सांगावंसं वाटतं, हे बँकांचे तर आपल्याला प्रकार झाले, अकाउंटचे प्रकार झाले, त्याचे फायदे झाले, पण आपला पैसा सुरक्षित राहण्यासाठी एक सायबर सिक्युरिटी टिप्स म्हणजे, जर तुम्हाला अकाउंट ओपन करायचं आहे तर माझी अशी विनंती आहे तुम्हाला, तुमचे डॉक्युमेंट्स तुम्ही कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला द्यायचे नाही. जोपर्यंत तुम्ही बँकात जाऊन त्या व्यक्तीला भेटत नाही, तुम्हाला खात्री पटत नाही की हा बँकचा एम्प्लॉई आहे, तेव्हाच ते डॉक्युमेंट तिथे हँडओव्हर करायचे. बँकांची जे डॉक्युमेंटची फोटोकॉपी जेव्हा तुम्ही करता, आधार कार्ड असो किंवा पॅन कार्ड असो, तर बिलकुल त्याच्या बाजूला तुमचं सिग्नेचर करायची, सेल्फ अटेस्टेशन, त्याच्या खाली हे तुम्ही डॉक्युमेंट कशाला देताय ते लिहायचं, डेट लिहायची, म्हणजे मी हे डॉक्युमेंट या बँकेला सेव्हिंग अकाउंट ओपन करण्यासाठी देत आहे, उघडण्यासाठी, हे लिहायचं तिथे. आणि तिथे सिग्नेचर आणि डेट टाकायची. असं केल्याने काय होतं की या डॉक्युमेंटचा मिसयूज म्हणजे गैरवापर हा होणार नाही. नाहीतर ते काय तर ऑथोराइज बँक पर्सनल ऑथोराइज व्यक्तीला दिले नाही, कुठल्या चुकीच्या व्यक्तीच्या हातात पडले तर याचा गैरफायदा किंवा गैरउपयोग होऊ शकतो. तर म्हणून हे सतर्क राहणं खूप आवश्यक आहे. म्हणून काळजी घ्या सर्वांनी. कुठल्याही फोन कॉलला एंटरटेन करू नका, OTP देऊ नका. काही झालं, कुठलाही डाऊट आलं तर डायरेक्ट ब्रँचमध्ये जायचं, तिथं व्हेरीफाय करायचं. ओके. आणि तुम्हाला कुठलाही क्वेरी असेल, डाऊट असेल, कुठलाही मनात प्रश्न असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहा, आम्ही जरूर त्याला उत्तर देऊ. ओके. थँक्यू.